कोरोनाचा नव्याने धोका नाही, मुंबई महापालिकेचा निर्वाळा प्रसंगी तोंड देण्याची तयारी, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची माहिती। मुंबईत मास्कची सक्ती नाही, सावधगिरी म्हणून मास्क वापरण्याचे महापालिकेचे आवाहन। जेवण या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला। वर्सोवा ते विरार सागरी सेतूला कोळी बांधवांचा विरोध, सागरी पूल बांधल्याने मच्छीमारांचं नुकसान होणार असल्याचं मत, प्रशासनाच्या निर्णयाविरोधात निदर्शनं। नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर उड्डाणपुलाचं काम सुरू, पावणी गाव अग्निशमन जंक्शनपासून बेलापूरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद, अवजड वाहनांना MIDC मार्गे जावं लागणार। मुंबईच्या बांद्र्यातील बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये स्प्लॅश फेस्टिवलचं आयोजन, या महोत्सवात 400हून अधिक चित्र लावण्यात आली असून 51 कलाकारांचा सहभाग। 3 दिवस चालणाऱ्या फेस्टिवलला लोकांचा चांगला प्रतिसाद। मुंबईतील JJ रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आज 5वा दिवस, विभाग प्रमुख महेंद्र कुरा यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत संप चालू राहणार, डॉक्टरांची भूमिका। मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने दरात वाढ, कांद्याला 80 ते 100 रुपये प्रति किलो दर। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क, टास्क फोर्स तयार करणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्याही सूचना। कोरोनाचा नवा व्हेरिएंटमुळे पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालय प्रशासन सतर्क, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं डॉक्टरचं आवाहन। राज्यात येत्या 48 तासात थंडीची तीव्रता वाढणार, अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्याने थंडीची तीव्रता जाणवणार, हवामान विभागाचा अंदाज। पुण्यातील 199 झाडं तोडण्यास मज्जाव, गणेशखिंड रस्ता रुंदीकरण आणि मेट्रोच्या बांधकामासाठी झाडं तोडण्यास उच्च न्यायालयाचा नकार। पुण्याच्या मावळ तालुक्यातील खादी ग्रामोद्योग संघ बरखास्त, 4 संचालक अपात्र आणि दोघांनी राजीनामे दिल्याने खादी ग्रामोद्योग संघ बरखास्त करण्याची वेळ। वसईच्या पश्चिम पट्ट्यात नाताळची धामधूम, रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठा फुलून निघाल्या। सण हा अवघ्या 2 दिवसांवर आल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। पुण्याच्या मावळ तालुक्यातील कान्हे उड्डाण पुलापासून स्थलांतरितांसाठी ग्रामस्थ आक्रमक, उड्डाणपुलामुळे गावातील बाजारपेठेतील अनेक घरं, दुकानं बाधित होणार असल्याने नागरिकांचा विरोध। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार दोषी, सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 10 लाखांचा दंड, दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त शिक्षा। सुजित पाटकर आणि लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, कोविड प्रकरणात 12 कोटी 24 लाखांची मालमत्ता जप्त। सुधाकर बडगुजर यांची एसीबीकडून तब्बल 2 तास चौकशी, चौकशीनंतर बडगुजर एसीबी कार्यालयाबाहेर, 10 जानेवारीला पुन्हा चौकशी होणार। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी साहिल खान उच्च न्यायालयात, 22 फेब्रुवारीला याचिकेवर सुनावणी होणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट विषयाचा पेपर फुटला, चिखली येथील DY पाटील कॉलेजमधून प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती, चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाणार, विद्यापीठ प्रशासनाचं स्पष्टीकरण। मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, वेळापत्रकानुसार 21 एप्रिलला निवडणूक होणार। नाशिकच्या निफाड, येवला आणि दिंडोरी तालुक्यातील 65 गावांचा दररोज 21 तास वीज पुरवठा बंद राहणार, पालखेड डाव्या कालव्याचं आणि पाणी शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। मुंबईतील साखरपुडा समारंभात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या साखरपुडा समारंभात दोघांची उपस्थिती। ठाण्यात पार पडला एक अनोखा विवाह सोहळा, शिंदे गटाचा वर आणि ठाकरे गटातील वधूने एकमेकांसोबत बांधली लग्नगाठ, मुख्यमंत्री शिंदेंसह खासदार राजन विचारे, वरुण सरदेसाई यांची विवाह सोहळ्याला हजेरी। पुण्याच्या मुळशी तालुक्यात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा रास्ता रोको, नांदेड ते म्हाळुंगे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ आक्रमक। पालघरच्या डहाणू नगरपालिकेविरोधात आमदार विनोद निकोले आक्रमक, नगर परिषदेत चाललेल्या मनमानी कारभार सहन करणार नाही, विनोद निकोलेंचा इशारा। कल्याणच्या पश्चिम भागात पालिकेच्या कारवाई दरम्यान रस्त्याची प्रवेश कमान तुटल्याने स्थानिकांचा गोंधळ, रस्त्यावरच नागरिकांची पालिकेविरोधात घोषणाबाजी। संसदेतील 142 खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसकडून मुंबईच्या ताडदेव परिसरात आंदोलन, मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध।
नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मोदी सरकारचा निषेध. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 141 खासदारांच्या निलंबनामुळे कार्यकर्ते आक्रमक. वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. कांदिवलीत भाजप विरोधात काँग्रेस आक्रमक. दामोनगरमध्ये काँग्रेसचं महानिषेध आंदोलन. 142 खासदारांच्या निलंबनाविरोधात काळ्या फिती लावून काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पालघरमध्ये महाविकास आघाडीचं केंद्र सरकार विरोधात आंदोलन. संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची निदर्शनं. खासदारांच्या निलंबन प्रकरणी काँग्रेस आक्रमक. पुण्यात काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन. लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही, काँग्रेसची घोषणाबाजी. संभाजीनगरमध्ये खासदार निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं आंदोलन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आंदोलनामध्ये सहभागी. मालेगाव सामान्य रुग्णालयात सराईत गुन्हेगारावर टोळक्याकडून कोयत्यानं हल्ल्यात रुग्णालय कर्मचारी देखील जखमी. रुग्णालयाच्या साहित्याचीही तोडफोड. रुग्णालय कर्मचारी आणि रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. कोल्हापूरच्या जेलमधील व्हायरल व्हिडिओची चर्चा. गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या समर्थकांकडून स्टेटस. आरोपीच्या समर्थकांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळीमुळे 65,000 शेतकऱ्यांना फटका. 11,597 हेक्टरवरील द्राक्षांचं मोठं नुकसान. द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत. पुरंदर हवेलीमधील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन. पुरंदरमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी संकटामध्ये मदत करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार अशोक टेकवडेंचं निवेदन. कोल्हापुरातील कचरा उठावावरून नागरिकांचा संताप. मी कचरा नियोजन केलं नाही तर माझ्या अंगावर कचरा टाका. जरगनगरमध्ये अज्ञातांनी भर रस्त्यात लावले उपरोधिक फलक. इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाची दुरवस्था. कर्मचाऱ्यांना अभावी. 24 बेडचा अतिदक्षता विभागही बंद पडलेल्या सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याची मनसेची मागणी. नाशिकच्या इगतपुरीतील मानाच्या साई पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान. पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांकडून पारंपरिक नृत्य सादर. नागपूरमध्ये सोलार कंपनीत मरण पावलेल्या 9 कर्मचाऱ्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार. डीएनए चाचणीवरून पटली मृतदेहांची ओळख. रविवारी सोलर इंडस्ट्रीजमध्ये स्फोट होऊन 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. पालघर बोईसर एमआयडीसी मार्गावर वारागडे येथे भीषण अपघात. टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. मुंबई विमानतळावरून बिस्किट आणि केकच्या पॅकेटमधून सापांची तस्करी. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशांकडून 11 परदेशी प्रजातीचे साप जप्त. मोटरसायकल चोर. डिलिव्हरी बॉयला घाटकोपर पोलिसांकडून अटक. घाईघाईत गाडीला चावी देऊन गेलेल्या चालकाच्या दुचाकीची करायचा चोरी. मंगेश रामचंद्र गुप्ता असं आरोपीचं नाव. चोरट्याकडून 12 दुचाकी हस्तगत. एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 6 जणांना मुंबईच्या कुरार पोलिसांकडून बेड्या. उत्तर प्रदेशातून येऊन मुंबईच्या एटीएम मशीनमध्ये करायचे फसवणूक. बोरिवली रेल्वे स्थानकातून 2 महिन्यांच्या मुलाची चोरी करणाऱ्याला बेड्या. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून संबंधित आरोपीला अटक. आरोपीची चौकशी केल्यानंतर बोरिवली जीआरपी पोलिसांकडून आणखी 3 जणांना अटक. मेहुणीच्या लैंगिक आणि शारीरिक छळामुळे साडूची हत्या. पुण्याच्या मुळशी पोलिसांकडून साडू आणि चुलत मेहुण्यावर 4 जणांना अटक. आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडीची काच फोडून चोरट्यांनी पैशांची बॅग लांबवली. नवी मुंबईच्या नेरूळमधील घटना. नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भिवंडीत दुचाकींची चोरी करणाऱ्या 3घांना अटक. पोलिसांनी 1.5 लाख रुपये किमतीच्या 6 दुचाकी केल्या जप्त. पुण्याच्या शिरूरमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. विज्ञान प्रदर्शन बघायला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी. राज्य उत्पादक शुल्क विभागाची छत्रपती संभाजीनगरात कारवाई. 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचा 1035 किलो गांजा नष्ट. इचलकरंजी शहरात रविवारी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. रनर्स फाउंडेशन क्लबच्या वतीने 3 विभागात घेतली जाणार मॅरेथॉन स्पर्धा.